हाय हॅलो नमस्कार. आज मी कांद्याच्या पातीची एक रेसिपी बनवते. व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. तोडून घेते. तोडून घेऊन नंतर मी स्वच्छ धुते आणि नंतर चिरून घेते. पुढचा भाग मी पातीच्या कांद्याचा काढून टाकलाय आणि मागचा असा जाडा भाग घेतलाय. हा बघा. आता ही बारीक चिरून घेते. स्वच्छ धुवून सुकवून घेतली आहे, पाणी गाळून घेतलं आहे. आता हे बारीक एकदम चिरून घेते. कांद्याची पात कापून घेतली आहे, चिरून घेतली आहे आणि तोच कांदा मी वापरला आहे. पातीच्या कांद्याचाच कांदा वापरला, एक्स्ट्रा कांदा वापरला नाही आहे. आता पुढची कृती करूया. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते. एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे सगळं. त्यामध्ये बेसन घालून घेते, एक छोटी वाटी भरून. चमचाभर मसाला, हळद पावडर, हिंग, मीठ चवीनुसार, 2 चमचे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर. मी कॉर्नफ्लोअर घेतला आहे. जिरे अर्धा चमचा, ओवा क्रश करून टाकते आणि ही मुगाची डाळ आहे ती पण घालून घेते. 4 तास भिजवलेली डाळ आहे, 2 चमचे आहे. किसलेलं आलं आणि लसूण आहे ते घालून घेते. मिरच्या, एक मोठी मिरची घेतली आहे मी, कारण मसाला घातलेला आहे त्यामुळे मिरची एवढीच घालते. ही तिखट मिरची जास्त आहे. कोथिंबीरीमुळे जास्त चव येते. तुम्ही जास्त टाकलात तरी चालेल. आता हे सगळं मिक्स करून घेते. सगळं हे मिक्स करून घेतलं आहे. हे बघा. आता 10 मिनटं मी बाजूला ठेवते. अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घालून घेते. चमचाभर त्यावर पाणी घालते. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि मी कांदा पातीची भजी बनवते. तेल गरम झालं आहे. आता ही घालून घेते. सर्व घालून घेतली आहे. 3-4 मिनिटांनी ही पलटून घ्यायची. सगळी पलटून घेतली. कांद्याच्या पातीची भाजी खूप छान लागतात आणि खूप टेस्टी होतात. नक्की करून बघा. नाश्त्यासाठी पण खाऊ शकता किंवा जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी पण खूप खाऊ शकता. खूप छान लागतात. एकदम अप्रतिम अशी लागतात. दुसऱ्यांदा घालून घेतली आहेत. कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत अशी झाली आहेत बघा.